तू काय बोलली, हसबंडने दिलेत ना पैसे? दोन पूर्ण काढलंय. 40ला 1 आहे, 100ला 3 आहे. नमस्कार, मी प्रथमेश नाईक आणि माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी चाललो एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला. हे बघा, रेडी वगैरे झालो आहे. तिथूनच मग मी चाललो आहे बावधानला. मग तिथूनच मी माझ्या बहिणीला आणायला जाणार आहे पिंपरी चिंचवडला, जिचं आत्ताच लग्न झालं आहे. ती ॲक्च्युली मुंबईला असते. ती तिच्या नवऱ्यासोबत कामानिमित्त पुण्याला आली होती, तर ती आमच्याकडे येणार आहे. त्यासाठी मी तिला आणायला जाणार आहे तिकडून. तिथून मग आम्ही तिला घेणार आणि आम्ही तुळशीबागेत जाणार, दगडूशेठला वगैरे जाणार. हे तुम्हाला मी सगळं व्लॉगमध्ये दाखवेन. तिला शॉपिंग पण करायची आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा हा व्लॉग. टाकलं वाटतंय ना मी, मला पण कसं तरी वाटतंय. पण आत्ता सोल्जरचा रोल केला होता ना, त्यामुळे हे केस कापली होती. अजून काय वाढणार नाहीत. आता हा बघा वैताग, पुण्यातलं ट्रॅफिक. मी मागच्या 1 तासापासून या ट्रॅफिक मध्ये अडकलोय. नवले ब्रिज ते वारजे. आता मी इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि तिला घ्यायला आलो इकडे तिच्या लोकेशनवरती. तर तिला घेणार आणि मग आम्ही तुळशीबागेत जाणार, मग शॉपिंग वगैरे करणार. मग तुम्हाला दाखवेन सगळ्या व्लॉगमध्ये. आणि पुण्यातला ट्रॅफिक म्हणजे इतकं वैताग येतो पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये. मी जवळजवळ 10 वाजता तिथून निघालेलो, आता वाजले 12:30. जवळजवळ मी 2.5 तास ट्रॅफिकमध्ये होतो, सिंहगड रोडपासून इथपर्यंत. आता गाडी वगैरे पार्क केली. आता आम्ही तुळशीबागेत चाललो आहे शॉपिंगला. तर आत्ता आम्ही इथे वरती मंडईच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. आता ही मंडई पुण्यातली. मामाच्या मुलाला. तर आत्ता आम्ही इथे जेवायला आलो इथं हॉटेलमध्ये एका. हे बघा, हे दगडूशेठचं मंदिर. आज संडे असल्यामुळे गर्दी होती थोडीशी. पूर्ण काढलंय. आता आम्ही आलोय तुळशीबागेत, म्हणजेच मुलींचं आवडतं ठिकाण. आणि हा बघा, हा तुळशीबागेतला बाप्पा आहे. तू काय बोलली, हसबंडने दिलेत ना पैसे? 2-3 सेट घे मग. हे बघा, इथे तर घ्यायचं तर काय नाही, फक्त विचारायचं आणि बघायचं कसं आहे आणि काय आहे. आणि हे बघा, हे मंडईतलं भाजी मार्केट. हे पुण्यातलं सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे. खूप ठिकाणांवरनं, गावांवरनं इथे भाजी एक्सपोर्ट होतात विकण्यासाठी. आणि इकडे रोजचा बाजार असतो असाच. तर आता आमची शॉपिंग वगैरे करून झाली. आता आम्ही निघालोय घरी जायला. आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेत.
घरी जाता जाता ते टोल नाका भेटतो एक पुण्याचा, तिथे आम्ही पेरुगेला थांबलोय. आता इथून आमचं घर 28 किलोमीटर लांब आहे. हे बघा, आत्ताच आम्ही घरी पोचलोय. लग्नानंतर राणी पहिल्यांदा आमच्या घरी आली. आता मला विचारते व्हिडिओ कसला काढतोय.